जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. यात कुठली शंका नाही. असे असतानाही बऱ्याचदा भारताच्या नकाशात जम्मू आणि काश्मीर भारतापासून वेगळं दाखवण्याचा प्रयत्न काही कट्टरपंथींकडून केला जातो. परंतु हे अनेकांना ठाऊक नसेल की 26 ऑक्टोबर 1947 रोजी जम्मू आणि काश्मीरचे भारतात विलिनीकरण करण्यात आलं होतं. त्यात भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा महत्त्वाचा वाटा होता. जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होण्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं, पंडित नेहरूंची यात भूमिका कशी होती, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहेत साक्षात सावंत. दुसरं महायुद्ध संपलं तेव्हा भारतातील स्वराज्य चळवळ वेगाने पुढे जात होती. 12 मे 1946 रोजी कॅबिनेट मिशनने चेंबर ऑफ प्रिन्सेसच्या कुलपतींना मेमोरंडम ऑफ स्टेट रिटीज अँड पॅरामाउंट सादर केलं. यानंतर 3 जून 1947 रोजी माउंटबॅटन योजना जाहीर करण्यात आली. या योजनेची एक सूचना अशी होती की 562 रियासत स्वतःचे भविष्य ठरवण्यासाठी स्वतंत्र आहेत, म्हणजेच ते भारत किंवा पाकिस्तान यापैकी एकाचा स्वीकार करू शकतात. अखेरीस 18 जुलै 1947 रोजी युनायटेड किंगडमच्या संसदेने फाळणीसह भारतीय स्वातंत्र्य कायदा मंजूर केला. जम्मू आणि काश्मीरचे महाराजा हरिसिंग यांना स्वतंत्र होण्याची महत्वाकांक्षा नव्हती, तर त्यांना संपूर्ण भारताच्या प्रगतीमध्ये रस होता. शेख अब्दुल्ला यांना फोडा आणि राज्य करा हे ब्रिटिश धोरण राबवायचं होतं, कारण तेथे मुस्लिम बहुसंख्य होते आणि राज्यकर्ता हा एक हिंदू होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या पाकिस्तान किंवा भारताचे विभाजन या पुस्तकात ही परिस्थिती स्पष्ट केली आहे. काश्मीर राज्यात राज्यकर्ते हिंदू आहेत, परंतु बहुसंख्य लोकसंख्या मुस्लिम आहे. काश्मीरमधील मुस्लिम प्रतिनिधी सरकारसाठी लढत आहेत, कारण काश्मीरमधील प्रतिनिधी सरकार म्हणजे हिंदू शासनाकडून मुस्लिम जनतेकडे सत्ता हस्तांतरित करणे. इतर राज्यांमध्ये जेथे राज्यकर्ते मुस्लिम आहेत परंतु बहुसंख्य लोकसंख्या हिंदू आहे, अशा राज्यांतील प्रातिनिधिक सरकार म्हणजे मुस्लिम शासकाकडून हिंदू लोकांकडे सत्ता हस्तांतरित करणे आणि म्हणूनच मुस्लिम एका बाबतीत प्रातिनिधिक सरकार स्थापनेला पाठिंबा देतात तर दुसऱ्या बाबतीत विरोध करतात. जम्मू काश्मीरचा प्रश्न कधीच गुंतागुंतीचा नव्हता, पण तो मुद्दाम केला गेला. मे 1946 मध्ये ब्रिटिश कॅबिनेट मिशन दिल्लीत असताना नॅशनल कॉन्फरन्सचे नेते शेख मोहम्मद अब्दुल्ला यांनी राज्य सरकारच्या विरोधात काश्मीर छोडो मोहीम सुरू केली. अब्दुल्लांचं व्यक्तिमत्व असं होतं की मोहम्मद अली जिना यांना देखील ते आवडत नव्हतं. अब्दुल्ला यांच्या धोरणांमुळे किंवा वागण्याने स्वतंत्र नाराजी आणि असंतोष पसरला होता. परिणामी त्यास अटक करण्यात आली आणि त्याचा खटला 3 आठवडे चालला. 10 सप्टेंबर 1946 रोजी न्यायालयाने त्याला 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. नेहरूंनी अब्दुल्ला यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे राज्यात अराजकतेची स्थिती निर्माण होऊ लागली. महाराजा हरिसिंग यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला हे पटवून देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला की अब्दुल्ला हे भारताचे मित्र नाहीत, तर त्यांची सुटका झाल्यास परिस्थिती आणखीनच बिकट होईल. असे असूनही नेहरूंचे अब्दुल्लांबद्दलचे आकर्षण हे कायमच राहिलं. भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर नेहरूंनी पुन्हा एकदा अब्दुल्लांची सुटका करण्यासाठी महाराजा हरिसिंगवर दबाव आणण्यास सुरुवात केली. अखेरीस अब्दुल्ला यांची सुटका झाली. त्यांनी महाराजांना पत्र लिहून त्यांच्या भूतकाळातील कृत्यांबद्दल खेद व्यक्त केला आणि आश्वासन दिलं की ते आणि त्यांचा गट कधीही महाराजा किंवा राजवंशाविरोधात देशद्रोहाची भावना ठेवणार नाही. महाराजा हरिसिंग आणि सरदार पटेल एकमेकांच्या संपर्कात आल्यावर परिस्थिती सुधारू लागली. महाराजांना सरदारांबद्दल खूप आदर होता, कारण काँग्रेस नेत्यांमध्ये ते एकमेव होते ज्यावर त्यांचा विश्वास होता. तो एक असा माणूस होता ज्याने फार काळ कोणावरही पूर्ण विश्वास ठेवला नाही, पण सरदार पटेलांवरची त्यांची निष्ठा मजबूत आणि चिरस्थायी होती. सरदार वल्लभभाई पटेल यांनी काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग राहिला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली होती, पण नेहरूंचं शेख अब्दुल्लांप्रती असलेले धोरण लक्षात घेऊन ते याबाबतीत अत्यंत सावध होते. काश्मीरमधील पाकिस्तानच्या कुटील कारवाया त्यांना पूर्ण माहीत होत्या आणि त्यामुळेच काश्मीरच्या भारतात विलिनीकरणाच्या अनिश्चिततेने ते अधिकाधिक चिंतित होत होते. या चिंतेमुळे सरदार पटेलांना अचानक एका योजनेचा विचार आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी हे महाराजा हरिसिंग यांना काश्मीरच्या भारतात विलिनीकरणासाठी पटवून देऊ शकतील असा त्यांना विश्वास होता. महाराजांना हे पटवून देण्याची त्यांची योजना होती की जर त्यांनी विलिनीकरणास सहमती दिली तर गृहमंत्री म्हणून सरदार पटेल नंतर परिस्थिती हाताळतील. सरदार पटेल यांनी जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन पंतप्रधान मेहरचंद महाजन यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना श्री गुरुजींना श्रीनगरला आमंत्रित करण्याची सूचना केली. त्या काळात दिल्ली श्रीनगर दरम्यान सार्वजनिक विमानसेवा नव्हती आणि जम्मू श्रीनगर मार्गही सुरक्षित नव्हता.
यासाठी दिल्लीहून विशेष विमानाची व्यवस्था केली जाईल, पण महाराजा आणि गुरुजींची भेट लवकरात लवकर आयोजित करावी लागेल असा निरोपही सरदार पटेलांनी मेहरचंद महाराजांनी यांना दिला. भेट झाली तेव्हा श्री गुरुजी महाराजा हरिसिंग यांना म्हणाले, आपल्या संस्थानिक सैन्यात आणि लोकांमध्ये बंडखोरी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातोय. पाकिस्तान येत्या 6 ते 7 दिवसात काश्मीरची नाकेबंदी करणार आहे. त्यावेळी तुमच्यावर आणि काश्मीरच्या लोकांवर किती भयंकर संकट कोसळेल याची तुम्ही कल्पना करू शकता. संस्थान स्वतंत्र घोषित झाल्यापासून भारतीय सैन्यही तुमच्या संरक्षणासाठी येऊ शकणार नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने शक्य तितक्या लवकर जम्मू आणि काश्मीरचे भारतात विलीन होणे हाच एकमेव आणि सर्वार्थाने फायद्याचा मार्ग आपल्यासमोर उरलाय. अखेर 24 ऑक्टोबर 1947 रोजी महाराजांनी भारत सरकारकडे मदतीसाठी संपर्क साधला. त्यावेळी या राज्याचा भारताशी लष्करी आणि राजकीय करार नव्हता. नवी दिल्ली येथे माउंटबॅटन यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण समितीची बैठक झाली, ज्यात महाराजांच्या मागणीनुसार शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पुरवण्याबाबत विचार करण्यात आला. लष्कराच्या मजबूतीकरणाच्या समस्येवरही विचार करण्यात आला आणि माउंटबॅटनने ताकीद दिली की जोपर्यंत विलिनीकरण मान्य होत नाही तोपर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये सैन्य पाठवणे धोकादायक ठरेल. या घटनेनंतर व्ही पी मेनन यांना महाराजांना परिस्थिती समजावून सांगण्यासाठी आणि प्रत्यक्ष लेखाजोखा घेण्यासाठी श्रीनगरला पाठवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी मेनन यांनी बिकट परिस्थितीची माहिती दिली आणि लक्षात आलं की जर भारताने त्वरित मदत दिली नाही तर ते सर्व गमावले जाईल. अखेरीस कायदेशीर अटींनुसार 26 ऑक्टोबर 1947 रोजी जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनला. जम्मू काश्मीर हा तेव्हापासून भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि यापुढेही कायम राहील. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.